नमस्कार मंडळी. ही सगळी तयारी कशासाठी चालू आहे, तर मी तुम्हाला सांगतेच. तर माझ्या भाच्याचा बर्थडे आहे, म्हणजेच माझ्या अन्वित विल्लूचा बर्थडे आहे. तर आम्ही वणीला जात आहोत. तर वणी जायसाठी अगोदरच आम्ही गाडी वगैरे वॉश करून घेतली. त्या दिवशी आम्हाला वणी जायचं होतं, तर आम्ही गाडीमध्ये छान असं सामान वगैरे भरून घेतलं आणि वणी जायसाठी निघालो. तर वणी जायच्या आधी मला गाडी अशी खूप सुंदर दिसत होती. त्यामुळे मी छान गाडीचे असे फोटोज वगैरे क्लिक केले आणि व्हिडिओ वगैरे काढून घेतला. तुम्हाला माझी गाडी कशी वाटते ते मला नक्की सांगाल. त्यानंतर काय झालं, सगळे कामं वगैरे करतपर्यंत आम्हाला 2 वाजले आणि 2 वाजताच आम्ही निघालो. तर ऊन खूप होती, त्यामुळे असं सनशेड लावून हा गाडीमध्ये ठेवणारा मोठा बॉक्स मी कशाचा आहे हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगणार. सामान असं व्यवस्थित सेट करून घेतलं आणि बघितलं की कुठलं सामान काही राहिलं तर नाही. मग स्वराजनी आपलं मिल्क आपल्या कूलिंग बॉक्समध्ये वगैरे ठेवलं आणि त्याच्या खाण्यापिण्याच्या कुठल्याही वस्तू असो, आम्ही हे कूलिंग बॉक्समध्ये नेतो आणि 2-3 तास म्हणजे छान असं थंड बजरंगबलीचा असा नमस्कार घेतला. मग पप्पाला पण बघून स्वराजला पण तिथे हात टच नाही होत आहोत, पण जे उडणारे बजरंगबली आहे त्यांना हात टच करून आणि त्यांनी पण नमस्कार घेतला. अशा प्रकारे आम्ही आमच्या जर्नीला निघालो. माहेर म्हटलं तर प्रत्येक मुलाला एक अलगच ओढ असते, कारण की तिथे तिचे मम्मी, पप्पा हे वाट बघत असते आणि माझे पप्पा तर असे असतात, की मी जेव्हा पण म्हणते, की मला पप्पा टीम वणी डॉन यायचं की आहे, तर माझे धाड़ी बाय पप्पा छोटू थोड्या सिंह थोड्यात कॉल रावना करतात, फ्रॉम बेटा कुठे जिओ पोहोचली सावन. आहे, कुठपर्यंत आहे, ह्या सगळ्या गोष्टी अपडेट घेत असतात आणि त्यांना खूप एक्साइटमेंट असते. माझ्या मम्मीला पण खूप ओढ असते. ती म्हणते की बेटा तू येऊन राहिली, तुझ्यासाठी काय बनवून ठेवू, काय खाते. ह्या सगळ्या गोष्टी कुठे कळते एक मुलीसाठी, फक्त आणि फक्त माहेरी. आणि माहेरी म्हणूनच ही ही फिलिंग सगळ्या मुली चांगल्या प्रकारे समजू शकतात. मग काय झालं, तर यांनी असे गॉगल्स वगैरे काढून घेतले. स्वराजनी पण आपला छान असा गॉगल लावून घेतला आणि याच्या पप्पानी लावून घेतला. आणि स्वराज मला वारंवार विचारत होता, "मम्मा तू गॉगल का नाही घालत आहे?" कारण की काय झालं ना, मी माझा गॉगल गाडीमध्येच आतमध्ये डिक्कीमध्ये विसरून गेली आणि मी गॉगल नाही लावला. त्यानंतर तर मग मी हा प्लेस आहे जिथे मी थोडासा मेकअप वगैरे करून घेते आणि आज स्वराजसोबत छान असे व्हिडिओ वगैरे क्लिक करत आई आहे. तुला कोणाची आठवण येते स्वरात जास्त? नाही आई अबूची. अच्छा, माई आबू आईची तिघांची पण येते का? अच्छा. यूज केला. माझ्या गाडीमध्ये अडाच हे फीचर आहे. अडाच फीचर म्हटलं तर गाडी आपली एका लेंथमध्ये चालते. त्यामुळे आपण कुठलीही ट्रॅव्हलिंग जे लाँग वगैरे असली तर आपण छान रिलॅक्स पद्धतीने करू शकतो. पाणी वगैरे प्यायचं त्यानंतर स्वराज माझ्या मांडीवर असं झोपून गेला आणि नंतर जेव्हा वनी आलं तेव्हाच उठला. भेटू मायका, भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.